जय खानदेश सर वाचले। आज मी फौजीचे तुमले ना स्टोरी सांगस। जय फौजी नोकरी लागतस ना तर घरवाला गैरा खुश होतस। मग फौजी नोकरीवर जॉईन होई घ्यात का मग सर वाचल्या असं वाटस मायू येईल का 1 लाख पगार आहे फौजीले सर वाचल्या असं वाटस। मग लग्नाना अगोदर आहे ना फौजी करून फौजी सर्वांचे म्हणजे देतच राहतस। सर्वजण आशा ठेवतस हाऊ म्हणे भाऊ मला ते आण, ते म्हणे भाऊ मला ते आण, मला 20,000 दे, मला 30,000 दे। लगेच असा मग फौजीस ना काय पहिले काय राहतेस ना त्या देत राहतस त्यास ना पण काय एवढं हाय नाही रास। म्हणजे त्या कसा घर पाहिजे एवढं लांब राहतस आणि मग मांग का लगेच त्या देतस। पण जवळ त्यासनं लग्न वस फौजीसनं आणि मग त्यासनं अंगवर जिम्मेदाऱ्या पड जातीस। लग्न वस मग नंतर पोरस न्या त्यांना जिम्मेदाऱ्या त्यासनं अंगवर पड जातीस। मग फौजीसले तर काही इथला पगार नाही रास। त्यासले पण बिचारा असं कितला रास 70-80,000 पगार रास। मग त्यासनं जेम तेमनी कपाईल जेम त्यासनंच होत नाही। महिना येतेस तवसा मग त्या पण बिचारा पैसा असले तरशी जातस। मग घरवाला असे जर पैसा मागात जसं माय बापनी तर आपली जिम्मेदारी त्यासले ते आपले वागणं जे तेच तो गोष्टच नाही। जसं भाऊ बहीण पैसा मागतस तर मग हळू फौजी पैसा देणं बंद कर देतस घरमा। तर मग लगेच मग त्यासलं त्या भाऊ बहिणीस ना मनमा कसं होई जास की येन बायको नाहीस लगेच मग त्या फौजीने बायको टार्गेट होई जास बरं। मग फौजीने बायको देऊनी देस होणार मग त्यान बायको देऊनी देस होणार मग बायकोना बैल होई गया मग असं तसं लगेच मग चालू होई जास। मग सर्वजण त्यान पण असं थोडं नाराज होई जातस। मग थोडं करी बिचाराला टार्गेटच कट टाकतस त्या पुरं टोची बोली मग तो पण बिचारा 1 सा ऐकस 2 सा ऐकस 3 सा तो डायरेक्ट सांगतेस की आता मना काही भावानी मी करू नाही शका मी मन्या घरण्या जिम्मेदाऱ्या करू का माय बापण्या करू का तुमन्या करू का बायका पोरसन्या करू। मग त्या पण बिचारा काय करी तो फौजी इथला 20 वर्ष ड्युटी करस पण तो स्वतःसाठी बिचारा काहीच नाही करस। जे करस त्यान परिवारासाठी करस आणि बायको पोरस पण जिम्मेदारी तर त्यांना असणार त्याला तर करणं जे ना ते तर मग लगेच आहे ना मग भाऊ बहीण त्याला टार्गेट करायला लाग जातस। मग इथला टार्गेट करतस म्हणजे त्याला असं तोडी फेकतस। पण फौजीसने एकच वाक्य रास खाल्लास नाही कितल्या पण गोया माऱ्यात ना पण वरला आणि गुईनी मारायला पाहिजे। हाय फौजीस नाही कायम हायच वाक्य रास। पण भाऊ बहीण फॅमिलीवाला या विसरी जातस की त्यांनी लग्न अगोदर आपल्यासाठी काय करेल त्यांनी याद ठेवतस। पहिलं आज न याद ठेवतस आते जर त्यासले नाही देतात ना 2 पैसा लगेच त्याशी चिडचिड वस। पण पहिले जर एवढे त्या फौजीनी मदत करायलास ना ते नाही देखतस त्या। चला मग भेटूत पुढला व्हिडिओ मा अजून सांगतो मी तुमले स्टोरी।